नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येत्या 2 ऑगस्टला रविवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर या संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ही संकष्टी चतुर्थी रविवारी आल्यामुळे हिला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या लग्नासाठी काही उपाय, काही सेवा आपण या दिवशी करायच्या आहेत. आपल्याला दुर्वाचा हा छोटासा आणि अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होणार आहे. एकदम साधा सोपा उपाय आहे. मंडळी, संकष्टी चतुर्थी हा दिवस श्री गणेशाच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. संकष्टी म्हणजे संकटाचे हरण करणारी. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने आयुष्यातील मोठे अडथळे, संकटे आणि कामातील विनाकारण येणारे उशीर दूर होतात. चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्यास विवाह, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित मनोकामना लवकर पूर्ण होतात. या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. आपल्याला हिरवे मूग लागणार आहेत. हिरवे मूग देखील आपण घरात अगोदर असेल ते घ्यायचे नाहीत, तर नवीन बाजारातून हिरवे मूग तुम्हाला आणायचे आहेत. 108 हिरवे मूग मोजून घ्यायचे आहेत. 108 दुर्वा लागणार आहेत. दुर्वा देखील आणताना व्यवस्थित आणायचे आहेत, कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे दुर्वा तुम्हाला सहज कुठेही मिळतील, परंतु व्यवस्थित ठिकाणी असलेल्या दुर्वा आपल्याला आणायच्या आहेत. 3 पानांची एक जोडी अशी आपल्याला बनवायची आहे. गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती चालेल. तुपाचा दिवा, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षता, गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य, लाल फूल, शक्यतो जास्वंदीचं फूल असेल तर अतिशय उत्तम आहे. का तुम्हाला आता प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे, परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. मुले बाहेर राहत असतील जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने, किंवा काही मुले ही परदेशात राहत असतात, जशा मला कमेंट आलेल्या आहेत. तर मग हा उपाय मुलाच्या आईने करावा, बहिणीने करावा, भावाने करावा, कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. मला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. शक्य असेल तर या दिवशी पिवळे किंवा लाल कपडे हे परिधान करायचे आहेत. त्याच्यानंतर आपला देवघर आहे, तर आपल्या देवघरामध्ये तिथे जायचं आहे. तिथे तुम्हाला प्रथम एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, तर तुम्हाला संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. अभिषेक करता वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने देखील अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला जो मंत्र गणपती बाप्पांचा येत असेल, ओम गण गणपताय नमः, किंवा अजून कोणता मंत्र येत असेल तर तो बोलायचा आहे. अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. आपल्या देवघरातील इतर देवी देवतांची देखील विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे की तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं लाल फूल ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे. प्रथम तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला तुमच्या मुलांच्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहे, तर तुमचा जो मुलगा असेल त्याचं नाव घ्या किंवा मुलगी असेल तिचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि मग बोलायचं आहे की हे गणपती बाप्पा, माझ्या मुलांच्या विवाहातील सर्व विघ्न दूर होण्यासाठी आणि लवकर शुभ विवाह व्हावा यासाठी श्री गणेशाला 108 हिरवे मूग आणि दुर्वा अर्पण करत आहे. विघ्नहर्ता गणरायाने माझ्या मुलांचे लग्न लवकरात लवकर व्हावे अशी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे. नंतर तुम्हाला तुमच्याकडे एखादा चौरंग असेल, पाट असेल, त्याच्यावरती लाल कपडा ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती ठेवा किंवा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करता वेळेस तुम्हाला ओम गण गणपताय नमः असं मंत्र बोलायचं आहे आणि हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे. तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, जास्वंदीचं फूल आहे तर ते अर्पण करायचं आहे. तर तुम्हाला एखाद्या ताटामध्ये 108 हिरवे मूग हे मोजून घ्यायचे आहेत आणि 108 दुर्वा ह्या देखील तुम्हाला मोजून घ्यायच्या आहेत आणि मग तुम्हाला एक मूग आणि एक दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि प्रत्येक वेळी मूग वाहताना तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे, ओम गण गणपताय नमः असं तुम्हाला 108 वेळा बोलायचं आहे. म्हणजे 108 तुम्हाला मूग गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि 108 दुर्वा तुम्हाला
गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत। प्रत्येक दुर्वा अर्पण करताना तुम्हाला मंत्र बोलायचा आहे, ओम गण गणपताय नमः, आणि प्रत्येक मूग वाहताना तुम्हाला अशा प्रकारेच हा मंत्र बोलायचा आहे। जर माळ असेल तर माळेवर देखील तुम्ही बोलू शकता, म्हणजे मोजू शकता। नंतर हे सर्व अर्पण केल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे, हे विघ्नहर्ता गणराया, माझ्या मुलांच्या लग्नाच्या मार्गातील सर्व अडथळे, दोष आहेत, संकटे आहेत, ते सर्व दूर कर आणि त्याला किंवा तिला योग्य गुणी जोडीदार लवकर मिळू दे, त्यांचे घर मंगळमय होऊ दे। ओम गण गणपताय नमः असं तुम्हाला बोलायचं आहे। पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांना अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे। नंतर तुम्हाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं आहे, किंवा जर तुमच्याकडे बुंदीचे लाडू असतील तर त्याचा देखील भोग तुम्ही दाखवू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची अशी तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे। आणि मग जो प्रसाद आहे तर तो तुम्हाला स्वतः खायचा आहे, मुलांना खायला द्यायचा आहे आणि घरातल्यांना सगळ्यांना हा प्रसाद खायला द्यायचा आहे। हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला 3 संकष्टी चतुर्थी करायची आहे। प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे, म्हणजे प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला 108 हिरवे मूग आणि 108 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत। पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला 3 संकष्टी चतुर्थी ही सेवा करायची आहे। तुम्ही 3 संकष्टी चतुर्थी ही पूजा वगैरे पूर्ण कराल त्यावेळेस तुम्हाला एखाद्या लहान मुलाला घरामध्ये एखादा गोडाचा शिरा बनवून खायला द्यायचा आहे, किंवा जेवायला द्यायचा आहे। नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे हे 3 संकष्टी चतुर्थीची ही पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला 3ऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि 1.25 किलो हिरवे मूग हे तुम्हाला दान करायचं आहे। शक्य असल्यास एखाद्या ब्राह्मणाला भोजन किंवा दक्षिणा द्यायची आहे। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य असेल तसं तुम्ही करायचं आहे। तुम्हाला 3 संकष्टी चतुर्थी ही सेवा करायची आहे। विश्वास आणि श्रद्धा ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांचा हा उपाय करायचा आहे। बघा, तुम्ही ही सेवा करत असताना जेव्हा तुम्ही मूग वाहत असताना गणपती बाप्पांना अर्पण करत असताना तेव्हा मध्येच कोणाशी बोलायचं नाही, फोन वगैरे घ्यायचा नाही। घरामध्ये शांतता असायला हवी, एकदम सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये असायला हवे। संकष्टी चतुर्थीपर्यंत तुम्हाला मांसाहार, मद्यपान, तंबाखू याचं सेवन करायचं नाही। मनामध्ये शंका नको आहेत, खरंच जमेल का अशी शंका मनात आणू नका। एकदम तुम्हाला श्रद्धापूर्वक ही सेवा करायची आहे। पहा, बुध हा बुद्धी आणि विवाहाचा कारक ग्रह आहे। संकष्टी चतुर्थी हिरवे मूग आणि बुध ग्रह मजबूत, गणपती विघ्न दूर करतो, त्यामुळे लग्न जुळण्यातले प्रॉब्लेम संपतात। 108 हा शुभ अंक आहे, पूर्ण श्रद्धेने केलेला जप फळ देतो। तुम्हाला प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे। प्रत्येक संकष्टी चतुर्थीला म्हणजे 3 संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचं आहे। बघा, हा उपाय करतावेळेस काही नियम आहेत तर त्या नियमाचं देखील पालन तुम्हाला करायचं आहे। ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी घराची आणि स्वतःची स्वच्छता ठेवावी। पूजेच्या साहित्यात कोणतीही अशुद्धता येऊ देऊ नये। हा उपाय केवळ एकाच संकष्टी चतुर्थीला न करता सलग 3 संकष्टी चतुर्थी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। नियमितपणे केल्यास अधिक चांगला प्रभाव दिसून येतो। कोणताही उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा ठेवावी, कारण मानसिक सकारात्मकता जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते। बघा, मुलांनी, शक्यतो मुली आणि मुलांनी घरातील वडीलधाऱ्यांचा मान राखणे, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणे आणि इतरांशी आदराने वागणे हे आध्यात्मिक व सामाजिक दृष्ट्या शुभ मानले जाते। मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असतील तर ज्यांचं लग्न ठरत नसेल अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। ओम गण गणपताय नमः।